तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. निर्भीड विचार, परखड मांडणी आणि बेधडक बातम्या. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रत्येक घडामोडीचा अचूक वेध घेण्यासाठी सज्ज आहोत आम्ही. तालुक्यातील ताज्या अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. ऑपरेशन शोधला मोठं यश. आदिवासी मुलीची विक्री करणारी आंतरजिल्हा टोळी गजाआड. नमस्कार, मी अमिता गावंडे. कबीर न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत आहे. नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक डॉक्टर स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली चालवल्या जाणाऱ्या ऑपरेशन शोध अंतर्गत हर्सूल पोलिसांना एक प्रचंड मोठे यश आले आहे. हर्सूल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका आदिवासी गावातील 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीची थेट विक्री करणाऱ्या एका मोठ्या आंतरजिल्हा टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. माझं नाव मनोहर दोरमखोडे. मी आज गावाच्या वतीने असं बोलतो. हर्सूल पोलीस स्टेशनमध्ये आज अल्पवयीन मुलींचा जो काही व्यवहार होत होता तो आज API बोरसे साहेब यांनी त्यांच्या टीमनी सुद्धा चांगली आम्हाला मदत केली. आणि तसंच त्यांनी जो प्रकार जे आज आरोपी सापडले ते 10 आरोपी आहेत, तसं त्यांचं पुढचं ते आरोपी शोध घेत आहेत. तशी आम्ही सर्व साहेबांचं आणि सर्व त्यांच्या टीमचं मी आभार मानतो. गावच्या वतीनं अशा मुली वयात नसताना या मुलींचा जो गैरव्यवहार होत आहे तो गैरव्यवहार थांबावा आणि ही टोळी गजाआड जावी. माझं नाव आनंदा मोंडे. सुरेश धर्मा फासाळे हे वारंवार मुलींना किडनॅपिंगच्या ह्याच्यात घेतले. यांच्यावर इथून मागे पण खूप संशय आहे आमचं, आणि इथून केले त्यांनी या गोष्टी. त्यांना जोडी एक ठोकूबाई लक्ष्मण माळेकर, माजी जिल्हा परिषद सभापती यांची पत्नी ती. यांचं पण राजकीय क्षेत्रात असून तरी पण हे आमच्या आदिवासी समाजाच्या मुली वारंवार यांनी किडनॅपिंग केले. आणि इथून माग लग्नासाठी आम्ही दाखवून विकल्या गेल्या नाही की यांनी. यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे हीच आमची विनंती आहे. नमस्कार. नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस दलामार्फत अल्पवयीन मुलं जे हरवलेले आहेत त्यांच्या शोधासाठी आणि त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी ऑपरेशन शोध ही मोहीम राबवण्यात आलेली होती. या मोहिमेच्या अंतर्गत हर्सूल पोलीस स्टेशन एक अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाल्याबाबत तक्रार प्राप्त झालेली होती. या संदर्भात आम्ही तपास केला असता याच्यातून एक आंतरजिल्हा मुलींची विक्री करणारी टोळी आम्ही उघडकीस आणलेली आहे. सदरबाबत अधिकची माहिती अशी की ही मुलगी जी गेली होती तिचा आम्ही शोध घेतला असता संगमनेर तालुक्यात ही मिळून आलेली आहे. तिच्याकडे आम्ही बाकी तपास केला असता आमच्या अशा लक्षात आले तर सर्व मुलीला कपडे आणि मोबाईलचा आमिष दाखवून आणि लग्नाचा आमिष दाखवून तिची विक्री 2 लाखामध्ये संगमनेर तालुक्यात करण्यात आली होती. सदरबाबत आम्ही अधिक तपास केला असता गंगा म्हाळुंगी येथील 3 ते 4 आरोपी आहेत आणि इतर संगमनेर तालुक्यातील आरोपी आहेत. अशा आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेले, त्यांच्याकडे अधिक तपास करीत आहोत. त्यांनी सदर मुलीची विक्री कशी, कुठे, कोणाला केली याबाबत अजून लिंक आहेत का, अजून मुलींची अशी विक्री करण्यात आलेली आहे का याबाबत तपास करीत आहोत. सदर कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर स्वामी नाशिक ग्रामीण, तसेच माननीय अपर पोलीस अधीक्षक माननीय विमला मॅडम, तसेच SDPO पेठ माननीय वासुदेव देसले सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा तपास मी स्वतः API बोरसे हर्सूल पोलीस स्टेशन या गुन्ह्याचा तपास मी करीत आहे. धन्यवाद. या प्रकरणी पोलिसांनी थेट 10 आरोपींना अटक केली असून यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. हर्सूल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका आदिवासी गावातील आई नसलेली 16 वर्षाची अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाली होती. मुलीच्या वडिलांनी या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. शेजारच्या परिसरातील कोणताही तरुण बेपत्ता नसल्याने हर्सूल पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखले. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ वेगवेगळ्या तपास पथकांची स्थापना करण्यात आली. गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही दिवसात या बेपत्ता मुलीचा शोध तर लावलाच, पण यातून एका मोठ्या आंतरजिल्हा मुली विकणाऱ्या टोळीचा भयंकर कारनामा उघडकीस आणला. पोलिसांनी जेव्हा या अल्पवयीन मुलीची विचारपूस केली तेव्हा धक्कादायक वास्तव समोर आले. या टोळीतील आरोपींनी संगनमत करून मुलगी अल्पवयीन आहे हे माहीत असतानाही तिला मोबाईल फोन आणि कपड्यांचे आमिष दाखवले. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या कायदेशीर पालकांच्या ताब्यातून पळवून नेण्यात आले. यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील कवठे मलकापूर गावात या मुलीचा बळजबरीने बालविवाह लावून देण्यात आला. मुख्य आरोपीने लग्नानंतर या पीडित मुलीवर वेळोवेळी राहत्या घरात शारीरिक अत्याचार देखील केले. या गुन्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दलालीचे व्यवहार झाल्याचेही समोर आले आहे. पीडित मुलगी आणि आरोपीचा विवाह जुळवण्यासाठी तब्बल
2 लाख रुपयांची दलाली देण्यात आली होती. ही रक्कम काही रोख स्वरूपात तर काही फोनपेद्वारे ट्रान्सफर करण्यात आली होती. मुलीला लपवून ठेवण्याचे ठिकाण माहीत असूनही काही आरोपींनी या अपव्यापारात इतर आरोपींना मदत केली. या प्रकरणी हर्सुल पोलिसांनी धडक कारवाई करत एकूण 10 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढील प्रमाणे आहेत. तुषार पाटील बा पचपिंड वय 29 वर्ष राहणार संगमनेर अहिल्यानगर. संदीप पाटील बा पचपिंड वय 40 वर्ष राहणार संगमनेर अहिल्यानगर. सुरेश नवसू फसाळे वय 46 राहणार गंगा म्हाळुंगी नाशिक. कमल सुरेश फसाळे वय 35 वर्ष राहणार गंगा म्हाळुंगी नाशिक. सीता पुंडलिक बेंडकोळी वय 38 वर्ष राहणार वेळे त्र्यंबकेश्वर. ठकुबाई लक्ष्मण माळेकर वय 60 वर्ष राहणार सारस्ते पेठ. धर्मा नवसू फसाळे वय 40 वर्ष राहणार गंगा म्हाळुंगी नाशिक. सोन्याबापू बाळकृष्ण पाटोळे वय 45 वर्ष राहणार वरवंडी संगमनेर. विशाल नारायण परचंडे वय 33 वर्ष राहणार संगमनेर अहिल्यानगर. महादेव साईबराव नाईकवाडे राहणार कवठे मलकापूर संगमनेर. सदर गुन्ह्याचा पुढील तपास हर्सुल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे करीत आहेत. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक विमला एम आणि पेठ उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे, पोलीस उपनिरीक्षक सुनील आहेर यांच्यासह अनिल गांगुर्डे, सुनील ठाकरे, नामदेव गांगुर्डे, हेमराज गवळी, भारत खाडे, गिरीधर घोडे, तुकाराम भोये, युवराज चव्हाण, आशिष भुसारे, निर्मला भिवसन आणि जयश्री खेडूळकर या पोलीस अंमलदारांनी अत्यंत मोलाची कामगिरी बजावली आहे. या धडक कारवाईमुळे आदिवासी भागात मुलींची खरेदी विक्री करणाऱ्या दलालांचे धाबे दणाणले आहेत. त्र्यंबकेश्वरच्या ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.